हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही इयत्ता 6वीचा पहिला जे लेसन आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. सिलेबस आता 2026 साली नवीन आलेला आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगच हे चॅप्टर 1चे क्वेश्चन आन्सर्स आहेत. तुम्ही स्टुडंट असाल किंवा टीचर असाल, हे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही स्टुडंट्सला रेफर करू शकता टीचर असाल तर, आणि स्टुडंट असाल तर प्रत्येक क्वेश्चन आन्सर हे वहीमध्ये लिहायला विसरू नका. नुसता व्हिडिओ बघू नका, तर प्रिपेरेशन हे लिहूनच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, सजेस्ट द ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द ब्लँक्स. ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्याच्यात करेक्ट वर्ड कोणता येईल हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात फिलिंग द ब्लँक्स. फर्स्ट स्टेटमेंट बघा, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम itself is called as dash. बघा, कुठलंही सजीव आपल्यासारखं तसाच सजीव तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो? तर याचा आन्सर आहे रिप्रोडक्शन. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, डॅश अँड डॅश आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण या चॅप्टरमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे आपण ठरवतो की हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग त्यात वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या. लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर मूवमेंट होईल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल म्हणजे ग्रोथ होते. तर सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या दोन आहेत? ग्रोथ आणि रिप्रोडक्शन. पहिल्या ब्लँकमध्ये तुम्ही ग्रोथ लिहिणार आणि दुसऱ्या ब्लँकमध्ये रिप्रोडक्शन. या दोन्ही गोष्टी कुठल्याही लिव्हिंग थिंगसाठी, कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्यू टू फूड इज कॉल्ड डॅश ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, आपली ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असते. या एक कशामुळे होतं? तर आपल्या न्यूट्रिशनमुळे. याचा आन्सर आहे न्यूट्रिशन. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ डॅश. आपली जी बॉडी असते किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी असते त्याचं स्ट्रक्चरल अँड फंडामेंटल युनिट काय असतं? सेल. म्हणून याचा आन्सर आहे सेल. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय विचारलं आपल्याला बघा, बर्ड्स, फिश, ॲनिमल्स कॅन मूव्ह अँड चेंज देअर पोझिशन ऑन देअर ओन्स. बघा, पक्षी असतील, मासे असतील किंवा प्राणी जे असतात ते आपली जागा बदलू शकतात. म्हणजे इकडे तिकडे मूव्ह करू शकतात, त्यांची पोझिशन बदलू शकतात. Shared leaves as well as vehicle like tractor and bullock cart can also change their position. बघा, झाडाची पानं आपली पानं गाळतात म्हणजे ती पण एक मूवमेंट दाखवतात. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे व्हेकल्स असतात, ट्रॅक्टर किंवा बैलगाडी असेल, ते सुद्धा त्यांची पोझिशन चेंज करतात. मग पुढे आपल्याला विचारले, व्हॉट आर द इम्पॉर्टंट डिफरन्सेस बिटवीन दीज टू टाईप ऑफ मूवमेंट्स. अशा दोन प्रकारचे हे जे मूवमेंट आहेत त्यात आपल्याला काय फरक जाणवतो हे आपल्याला लिहायचं आहे. इथे बेसिकली आपल्याला पहिले जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते लिव्हिंग थिंग्सचे आहेत आणि व्हेइकल किंवा बैलगाडी जे आहे ते नॉन लिव्हिंग थिंग्सच्या हालचालीबद्दल आहे. म्हणजे आपल्याला डिफरन्स लिहायचं आहे लिव्हिंग थिंग्सचे मूवमेंट आणि नॉन लिव्हिंग थिंग्सच्या मूवमेंट. आपल्याला इथे प्रॉपर समोरासमोर डिफरन्स लिहायचा आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी एक एक करून सांगेल. लिव्हिंग थिंग्सचं मूवमेंट आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचे मूवमेंट असे दोन तुम्हाला उभे कॉलम करायचे आहेत. सगळ्यात पहिले लिव्हिंग थिंग्सच्या मूवमेंटमध्ये लिहूयात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मूव्ह ऑन देअर ओन. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतात ते स्वतःहून स्वतःची मूवमेंट करतात. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये तुम्ही लिहायचं आहे फर्स्ट पॉईंट, नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट मूव्ह ऑन देअर ओन. बघा, जे सजीव नसतात, जसं की गाडी आहे किंवा आपण बैलगाडीचं उदाहरण घेतलं, तर ह्या गोष्टी त्याच्या चालतील का? नाही. आता तुम्ही म्हणाल की हां, टेस्ला कार चालते, पण ती पण बाय रिमोट ऑपरेटिंगच चालते. जर समजा एखादी खुर्ची आहे ती एका जागेवरनं दुसऱ्या जागी मूव्ह झाली तिची, हे शक्य आहे का? नाही. नाही तर तुम्ही काय म्हणणार, भूत आलं. भूत वगैरे काही नसतं, जोकसपाट. पण कुठल्याही निर्जीव वस्तू विदाऊट फोर्स मूव्ह करू शकत नाही. तेच सजीव ज्या वस्तू असतात त्या त्यांच्या मूव्ह करू शकतात.
जसं की आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतो, बर्ड्स आहेत ते उडू शकतात. असा हा पहिला पॉईंट झाला. आता सेकंड पॉईंट लिहा. हा सेकंड पॉईंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. इट इज इंडिपेंडंट मूव्हमेंट. बघा, ही जी मूव्हमेंट होते ती कोणावर डिपेंड असते का, की एका जागेवरून दुसऱ्या जागी हलताय हे स्वतःचा मस्क्युलर फोर्स असेल वगैरे वापरून करत असतात, म्हणजे ही इंडिपेंडंट मूव्हमेंट आहे. सेकंड पॉईंट नॉन लिव्हिंग थिंग्सच्या मूव्हमेंटमध्ये लिहायचं आहे. इट इज डिपेंडंट मूव्हमेंट, म्हणजे हे काय हालचाल जी होत असते ती कोणावर तरी डिपेंडंट असते. इंडिपेंडंट आहे का, नाही. तर ह्या वस्तू ज्या आहेत, कुठलीही वस्तू असू द्या, एकदम मेकॅनिकल फोर्स, मशीनचा फोर्स लावला जातो किंवा आपण स्वतः उचलून ती एका जागेवरून दुसऱ्या जागी ठेवतो, त्याच वेळेला त्याची मूव्हमेंट होत असते. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधला थर्ड पॉईंट लिहा. मूव्हमेंट इज कॉज्ड बाय इंटरनल एनर्जी. बघा, मूव्हमेंट जेव्हा पण होते तर त्यावेळेला ती कशामुळे होते, इंटरनल एनर्जीमुळे, म्हणजे आपला मस्क्युलर फोर्स अप्लाय होत असतो किंवा आपलं जे सेल्युलर प्रोसेस असते त्यामुळे ही मूव्हमेंट होत असते. नॉन लिव्हिंग थिंग्सच्या मूव्हमेंटमधला थर्ड पॉईंट लिहा. मूव्हमेंट इज कॉज्ड बाय एक्सटर्नल फोर्स. बघा, जी काय मूव्हमेंट होत असते, जी काय हालचाल होत असते, ही फक्त बाहेरून लावलेल्या फोर्समुळे होत असते. जसं की समजा ह्युमन पुशिंग, एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट पुश केली, ढकलली, किंवा विंड ब्लोईंग, हवेमुळे होत असेल, किंवा ग्रॅव्हिटीमुळे होत असेल, ग्रॅव्हिटीमुळे एखादी वस्तू एकीकडनं दुसरीकडे जात असेल, या सगळ्या बाहेरच्या गोष्टी जेव्हा अप्लाय होतात तेव्हाच नॉन लिव्हिंग थिंग्सची हालचाल होते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या मूव्हमेंटमध्ये फोर्थ पॉईंट लिहा. मूव्हमेंट इज ड्रिव्हन बाय बायोलॉजिकल नीड्स लाईक सर्चिंग फॉर फूड ऑर एस्केपिंग प्रेडिएटर्स. बघा, लिव्हिंग थिंग्सची जी मूव्हमेंट असते ती काही कारणास्तव असते. तर ते कसं, बायोलॉजिकल कारण म्हणजे काय, बघा, सजीव म्हटलं म्हणजे भूक लागते. तर अन्नाच्या शोधात पक्षी जे उडत असतात इकडे तिकडे, त्या अन्नाच्या शोधात उडत असतात. तसंच आपली शिकार होऊ नये म्हणून होणारी हालचाल, जसं की हरिणे, तो पळतोय म्हणजे वाघापासून तो वाचायला पळतोय. अशा कारणांमुळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची मूव्हमेंट होत असते. नेक्स्ट पॉईंट बघा, नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये हा फोर्थ पॉईंट लिहायचा आहे. नो बायोलॉजिकल पर्पज. बघा, यांच्या मूव्हमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा बायोलॉजिकल पर्पज नसतो, की कुठलं शिकारी करायची आहे किंवा आपला बचाव व्हावा किंवा सर्वाईव्हसाठी नसतं. ऑब्जेक्ट जस्ट डिस्प्लेस्ड फ्रॉम वन प्लेस टू अनदर. इथे काय होत असतं, फक्त वस्तू एका जागेवरनं दुसऱ्या जागी जात असते. तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकतात, ट्रॅक्टर ड्रायव्हिंग किंवा बुलक कार्ड, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले. इनफॅक्ट तुम्ही फिफ्थ पॉईंट करू शकतात दोन्ही साईडला. एका साईडला बर्ड फ्लाईंग करा, जे लिव्हिंग थिंग्सचे आहे, आणि इकडे नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये ट्रॅक्टर किंवा बुलक कार्ड ह्या सगळ्या गोष्टी, ट्रेन लिहू शकतात, तुम्ही ॲड करू शकतात. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. जर्म्स ऑफ मेनी डिसीजेस आर एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक. बघा, जे जर्म्स असतात आजारांचे, तर ते एकदम छोटेसे असतात, मायक्रोस्कोपिक असतात, म्हणजे मायक्रोस्कोपशिवाय आपण त्याला बघू शकत नाही. दे आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आईज, म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही. मग आपल्याला प्रश्न विचारला आहे, डू सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस. मग हे जे ऑर्गॅनिझम असतात ते रिप्रोडक्शन करतात का? व्हॉट डू यू थिंक. तुम्हाला काय वाटतं? एक्सप्लेन हाऊ यू डिसाइडेड दिस. जर तुम्हाला वाटतंय रिप्रोडक्शन करत असतील तर ते का, आणि जर नाही तर ते का, हे आपल्याला सांगायचं आहे. या आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. येस, मायक्रोस्कोपिक जर्म्स रिप्रोड्यूस. बघा, पहिले आपल्याला विचारलं होतं डू सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस, म्हणजे असे रिप्रोडक्शन करतात का, तर आपलं उत्तर आहे हो, करतात. आता सेकंड पॉईंट लिहा. वी कॅन कन्क्लूड these because they increase in number and spread diseases, showing that they produce new organism like themselves. बघा, आपल्याला नंतर विचारलं होतं की तुम्हाला जर वाटतंय की ते रिप्रोडक्शन करू शकतात तर ते कशावरनं, मग त्याचं आपण कारण लिहितोय. वी कॅन कन्क्लूड दिस बिकॉज दे इन्क्रीज, म्हणजे ते त्यांची वाढ करतात, नंबर ऑफ जर्म्स वाढत असतात, आणि डिसीजेस म्हणजे आजार स्प्रेड करत असतात.
बघा आता कोणाला काही आजार झाला, खोकला सर्दी झालंय, लगेच आजूबाजूच्यांनाही होतं ना, म्हणजे ते त्यांची संख्याही वाढवत असतात. शोईंग दॅट दे प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम्स लाईक देमसेल्स. त्यांच्यासारखे अजून ऑर्गॅनिझम्स ते तयार करत असतात. म्हणून घरचे सांगतात ना, जेवणाच्या अगोदर हात धुवायचे असतात, तर ते त्यासाठीच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चॅप्टरमध्ये बघितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सगळ्यात मेन कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ग्रोथ म्हणजे वाढ होणं, आणि दुसरं म्हणजे रिप्रोडक्शन. मग जर्म्स ह्या दोन्ही गोष्टी करत असतात. नेक्स्ट 4th क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, एक्सप्लेन दॅट ॲनिमल्स लाईक रॅट, कॅट अँड डॉग्स शो अवेअरनेस ऑफ देअर सराउंडिंग्स थ्रू देअर बिहेवियर. बघा, उंदीर असेल, मांजर असेल, कुत्रे असतील, तर हे जे प्राणी आहेत ते आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे बिहेव करतात म्हणजे वागतात. मग आपल्याला विचारलं आहे, राईट डाऊन युअर एक्सपिरियन्स अबाउट इट. आपल्याला अनुभव लिहायचा आहे त्याबद्दल. अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ हाऊ दे बिहेव इन डिफरंट सिच्युएशन. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये ते कसे बिहेव करता हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. ठीक आहे. Animals like rats, cats and dogs can see, hear, smell and feel changes in their environment and respond accordingly. बघा, उंदीर, कुत्रा, मांजर जे आहेत ते कशामुळे रिस्पॉन्ड करू शकतात? कारण ते बघू शकतात, ऐकू शकतात किंवा त्यांना स्मेल येतो, वास येतो, त्यामुळे ते चेंजेस फील करू शकतात आणि रिस्पॉन्ड करतात. आपल्याला पुढे ऑब्झर्वेशन्स एक्सप्लेन करायला सांगितले. म्हणजे तुम्ही असं बघितलं असेल की ते आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे बिहेव करतात, त्याचं एक्झाम्पल द्यायचं आहे. मग आपण सेकंड पॉईंट रॅटचा लिहूयात. अ रॅट हाइड्स इन अ होल व्हेन इट सेन्स डेंजर ऑर हिअर्स अ सडन नॉईस. बघा, उंदीर जे असतात त्यांना अचानक कुठला आवाज आला तर त्यावेळेला ते काय करतात, स्वतःला लपवतात, म्हणजे होलमध्ये जातात, त्यांच्या बिळात जाऊन बसतात. थर्ड पॉईंट बघा, अ कॅट क्विकली रन्स टुवर्ड फूड व्हेन इट स्मेल्स फिश ऑर मिल्क. मांजरीला माशांचा किंवा दुधाचा वास आला की लगेच ती त्या दिशेने जाते. आता डॉगचं लिहूयात. अ डॉग स्टार्ट्स बार्किंग व्हेन इट हिअर्स ॲन अनफॅमिलियर पर्सन अप्रोचिंग द हाऊस. बघा, घराकडे जर अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर कुत्रा भुंकायला लागतो. लास्ट पॉईंट लिहा. हे सगळं का होतं? दिस इज बिकॉज ऑफ देअर सेफ्टी, फूड अँड सर्वायवल. त्यांच्या सुरक्षितेसाठी ते असे वागतात, तसंच त्यांना फूड हवं असतं आणि जगण्यासाठी ते असं करतात. नेक्स्ट आपल्याला 5th क्वेश्चन विचारला आहे. मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल मूवमेंट्स along with the animals that move in those way. बघा, आपल्याला इथे हालचालींचे प्रकार आणि तशी हालचाल करणारे प्राणी अशी लिस्ट बनवायची आहे. मग तुम्ही उभे 2 कॉलम करून घ्या. एका साईडला हालचालीचा प्रकार जसं की वॉकिंग आणि दुसऱ्या साईडला त्याचे प्राणी, कोणते कोणते प्राणी वॉक करतात ते आपल्याला लिहायचे. तुम्ही असे 2 कॉलम करायचे, टाईप्स ऑफ मूवमेंट आणि इकडे ॲनिमल्स. इकडे आपण नाव लिहिणार की कोणती मूवमेंट आणि इकडे ॲनिमल्सची नाव लिहायची. पहिलं लिहा वॉकिंग. वॉकिंग कोण कोण करतं? डॉग, कॅट, काऊ, एलिफंट. सेकंड रनिंग. रनिंग कोण कोण करतं? हॉर्स, डिअर, चीता. नेक्स्ट टाईप ऑफ मूवमेंट आहे फ्लाइंग, म्हणजे उडणं. तर कोण कोण उडतं? तुम्ही सगळ्या बर्ड्सचे नावं लिहू शकतात. स्पॅरो, ईगल, बटरफ्लाय. नेक्स्ट आहे स्विमिंग. स्विमिंग कोण कोण करतं? फिश, डॉल्फिन, व्हेल, टर्टल, हे सगळे स्विमिंग करतात ना पाण्यात. नेक्स्ट टाईप ऑफ मूवमेंट आहे क्रोलिंग, म्हणजे सरपटणारं. कोण कोण असतं? स्नेक, साप माहिती आपल्याला. नंतर अर्थवर्म, आपण गांडूळ म्हणतो ना त्याला, हे काय करतात? सरपट्टा. ही पण एक प्रकारची मूवमेंट झाली. नेक्स्ट मूवमेंट आहे होपिंग किंवा आपण ज्याला जम्पिंग म्हणतो, उड्या मारणं. तर ते कोण कोण करतं? फ्रॉग, रॅबिट, कांगारू. आपण म्हणतो ना ससा टुनटुन उड्या मारतो, तर हे उड्या मारणंसुद्धा एक प्रकारची मूवमेंट आहे. नेक्स्ट आहे क्लाइम्बिंग. ठीक आहे. क्लाइम्बिंग कोण कोण करतं?
मंकी असेल, लिझार्ड असतील, हे सगळे क्लाइम्बिंग करतात. आता माकड असेल किंवा खारुताई आहे, पाल आहे, हे काय करतात, एका जागेवरून दुसऱ्या जागी क्लाइम्बिंग करतात. नेक्स्ट मुवमेंट आहे ब्रोईंग. तर म्हणजे काय, बिळं खाण्याचे कामं कोण करतं? रॅट, मोल, रॅबिट हे बिळ बनवतात ना. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही टाईप्स ऑफ मुवमेंट लिहू शकतात आणि ते कुठले कुठले ॲनिमल्स करतात त्यांची लिस्टसुद्धा देऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्लांट्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. राईट डाऊन ॲज मेनी ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपिरियन्सेस ॲज यू कॅन विच डेमॉन्स्ट्रेट दिस. बघा, जे प्लांट्स असतात ते आपल्याला रिस्पॉन्ड करतात किंवा मग आपण म्हणू शकतो की ते त्यांची मूवमेंट, हालचाल दाखवतात. हे आपण कुठल्या अनुभवावरून सांगू शकतो त्याची आपल्याला लिस्ट करायला लावली आहे. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये तुम्ही लिहून घ्या, प्लांट्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युली ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्सेस ॲज फॉलोज. जे काही आपलं ऑब्झर्वेशन आणि आपला अनुभव आहे ते आपण खालीलप्रमाणे लिहितोय. फर्स्ट पॉईंट लिहा, द लिव्स ऑफ मिमोसा टच मी नॉट प्लांट फोल्ड अप व्हेन टच्ड. लाजाळूचं जे झाड असतं, ज्याला आपण मेमोसा प्लांट म्हणतो, त्याला जर आपण टच केलं तर ते अशा पद्धतीने स्वतःची पानं बंद करतात. म्हणजे हे एक प्रकारे प्लांट आपल्याला हालचालच दाखवतंय ना, त्याचंही मुवमेंट होतंय हे आपल्याला दिसतंय. सेकंड लिहा, सनफ्लॉवर टर्न्स इट्स फ्लॉवर टुवर्ड्स द सन ड्युरिंग द डे. आपल्याला माहिती आहे सूर्यफूल जे असतं सनफ्लॉवर ते सनला फॉलो करतं डे टाईमला. आपल्याला माहिती आहे की ते जसं पूर्वेकडनं पश्चिमेकडे सूर्य जातो त्याप्रमाणे टर्न होतात. दिवसा ही मुवमेंट ते दाखवत असतात. नेक्स्ट थर्ड बघा, शूट अँड स्टेम्स ग्रो टुवर्ड्स लाईट वेन अ प्लांट इज केप्ट इन अ डार्क रूम नियर अ विंडो. बघा, एखादा अंधारलेला रूम असेल आणि एकच डिरेक्शनने जर आपण लाईट दिला तर प्लांट्सची जी ग्रोथ आहे किंवा स्टेम काड्या आपण ज्याला म्हणतो त्याची जी वाढ आहे ती एक्झॅक्ट लाईटच्या डिरेक्शनला होते. आणि जर आपण लाईटची डिरेक्शन चेंज केली तर प्लांट्सची जी वाढ होत असते तीसुद्धा लाईटच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. हे पण काय झालं मग एक प्रकारचं रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. लाईटला रिस्पॉन्ड करताय ना प्लांट. रूट्स ग्रोज डाऊनवर्ड टू द सॉईल अँड टुवर्ड्स वॉटर. बघा, झाडांचे जे रूट्स असतात ते मातीच्या खालच्या दिशेने वाढतात. का तर त्यांना पाणी हवं असतं. पाणी हे खालच्या दिशेने असतात म्हणून रूट्स बरोबर खालच्या दिशेने वाढतात. नेक्स्ट पॉईंट बघा, फ्लॉवर्स ऑफ सम प्लांट्स ओपन ड्युरिंग द डे अँड क्लोज ॲट नाईट. बघा, काही प्लांट्स जे असतात त्यांचे फ्लॉवर्स जसं की कमळाचे काही जे प्रकार आहेत ते दिवसा ओपन होतात आणि रात्र बंद होतात. तसंच 2-3 दिवस हा प्रकार चालतो, मग ती कळी खुमसते. नेक्स्ट बघा, व्हीनस फ्लायट्रॅप क्लोजेस इट्स लीव्स व्हेन अन इन्सेक्ट टचेस द सेन्सिटिव्ह हेअर इनसाइड. बघा, व्हीनस फ्लायट्रॅप असे जे प्लांट्स असतात त्यांच्या इथे जर हेअर जवळ असे इन्सेक्ट आले तर ते पकडतात आणि त्यातनं न्यूट्रियंट्स घेत असतात. बघा, अशा पद्धतीचे अनेक हालचाली प्लांट्स आपल्याला दाखवत असतात. असे तुम्ही अनेक एक्झाम्पल्स घेऊन एक्सप्लेन करू शकतात. तरी 6 पॉईंट सफिशियंट आहेत. नेक्स्ट 7th क्वेश्चन बघा, टर्टल्स स्टे इन अ वॉटर फॉर अ लाँग टाईम. वाय डू दे कम टू द सर्फेस रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट ऑफ द वॉटर? फिश हाऊएव्हर डू नॉट ट्राय दिस. वाय? कासव जे आहे ते पाण्यातनं वारंवार आपलं डोकं बाहेर काढत असतं, पण फिश असं कधी ट्राय करत नाही. तर असं का हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा, टर्टल्स ब्रीथ एअर विथ लंग्स जस्ट लाईक ह्युमन्स. दे मस्ट रेग्युलरली टेक इन ऑक्सिजन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. बघा, टर्टल्स जे आहेत ते ह्युमनसारखे हवेतनं ऑक्सिजन घेत असतात, त्यामुळे ते सारखं पाण्यातनं बाहेर येतात आणि डोकं वर काढतात. सेकंड स्टेटमेंट बघा, आपल्याला विचारलं होतं की फिश असं का नाही करत, तर त्याचा आन्सर लिहा, फिश हॅव गिल्स विच ॲब्झॉर्ब्स डिझॉल्व्ह ऑक्सिजन डायरेक्टली फ्रॉम द वॉटर. बघा, पाण्यात जो मिसळलेला ऑक्सिजन असतो फिश हे गिल्स थ्रू त्याला घेत असतात.
त्यामुळे त्यांना असं पाण्याबाहेर येण्याची गरज राहत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 आपल्याला विचारलेला आहे. द लाईफ सायकल ऑफ फ्रॉग इज गिवन बिलो इन अ जम्बल्ड ऑर्डर. बघा, आपल्याला फ्रॉगची लाईफ सायकल दिली आणि ती जम्बल्ड ऑर्डरमध्ये म्हणजे एकसारख्या सिक्वेन्समध्ये नाही आहे. गिव्ह द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस टू पुट देम इन द प्रॉपर सिक्वेन्स. मग त्यांना आपल्याला प्रॉपर सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे. बघा, एखाद्या फ्रॉगची लाईफ सायकल अशा पद्धतीने असते. मग त्यानुसार आपल्याला त्यांना नंबरिंग द्यायचं आहे. मग आपण इथे अशा पद्धतीने नंबरिंग करायचं आहे. फर्स्ट, मग फर्स्ट डायग्रामला सेकंड, मग थर्ड, फोर्थ नंबर आणि देन लास्ट फिफ्थ नंबर. ठीक आहे. नेक्स्ट 9th क्वेश्चन बघा. क्लासिफाय द फॉलोइंग इन टू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ग्रुप्स बेस्ड ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. बघा, आपल्याला नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग थिंग्सचा फरक आपण चॅप्टरमध्ये बघितला की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे कळतं की हे लिव्हिंग थिंग्स आहे. फॉर एक्झाम्पल, ज्याची वाढ होत असेल, ग्रोथ होत असेल, किंवा ते मूवमेंट दाखवतात किंवा रिस्पॉन्ड करतात, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात? लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग्स जशा आहेत त्याच जागेवर राहतात, त्यांना एक्सटर्नल फोर्स लागतो वगैरे, हे आपण शिकलो होतो. त्याच्यावेळीच काही जी लिस्ट दिलेली आहे आपल्याला त्याच्यातलं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग वेगळे करायचे आहेत. बघा, आन्सर असे 2 कॉलममध्ये करून तुम्ही लिहू शकतात किंवा समोर आडवंही लिहू शकतात. तर पहिलं आपल्याला दिलेलं आहे स्टोन. स्टोन हे लिव्हिंग आहे का? नाही, तर ते निर्जीव आहेत. दगडं जे असतात ते निर्जीव असतात. बटरफ्लाय, सेकंड आपल्याला बटरफ्लाय दिले. बटरफ्लाय तर लिव्हिंग थिंग आहे, सजीव आहे, उडतं, मुवमेंट दाखवतं. आणि नेक्स्ट आहे बायसिकल, म्हणजे आपली जी सायकल असते, सायकल काय आहे? निर्जीव आहे. नंतर बुक, बुक अल्सो नॉन लिव्हिंग थिंग, ते पण निर्जीव आहे. फिश, आपल्याला माहिती आहे फिश सजीव आहेत. एअर, हवा काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे, निर्जीव आहे. ट्री, झाडं, बघा आपण बघितलं चॅप्टरमध्ये की झाडं पण त्यांची ग्रोथ दाखवता, रिस्पॉन्ड करतात स्टिम्युलीला, म्हणजे उजेडाच्या दिशेने वाढतात. आणि त्यांना जर पाणी किंवा वारा मिळाला नाही, ऊन मिळालं नाही, तर ते मरतात देखील, म्हणजे ते काय आहेत? सजीव आहेत. झाडं काय असतात? सजीव असतात. काईट, काईट म्हणजे काय? पतंग, पतंग काय येणार? निर्जीव. बस, बससुद्धा निर्जीव, म्हणून नॉन लिव्हिंग थिंगमध्ये. हा होता क्वेश्चन नंबर 9. नाऊ लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन. खाली आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यांचे आन्सर करायचे आहे. त्यात क्वेश्चन ए बघा. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द ॲनिमल्स वेन देर इज अ ड्रॉट अँड देर इज नो फूड ऑर वॉटर अवेलेबल फॉर देम. बघा, ड्रॉट म्हणजे काय? दुष्काळ. ज्या वेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला ॲनिमल्स म्हणजे प्राणी यांच्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला विचारलं आहे. ज्या वेळेला त्यांना फूड आणि वॉटर हे दोघंही अवेलेबल नसतात, पाणी आणि अन्न मिळत नाही, त्यावेळेला. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. ॲनिमल्स बिकम वीक अँड डिहायड्रेटेड. बघा, ज्या वेळेला पाणी नसतं त्यावेळेला काय होतात? वीक बनतात, ॲनिमल वीक होतात. आणि डिहायड्रेटेड म्हणजे त्यांच्या शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. सेकंड पॉईंट लिहा. दे सफर फ्रॉम हंगर अँड थर्स्ट. बघा, त्यांना भूकेलेपणा राहतो आणि त्यांना तहान लागते, त्यामुळे ते वीक पडतात. थर्ड पॉईंट लिहा. मेनी ॲनिमल्स मायग्रेट टू अदर प्लेसेस इन सर्च ऑफ फूड अँड वॉटर. बघा, ज्या वेळेला अन्न आणि पाणी मिळत नाही त्यावेळेला हे प्राणी काय करतात? दुसऱ्या जागेवर शोधायला सुरुवात करतात, म्हणजे त्यांचा जो एरिया असतात जिथे राहतात त्यापासनं ते वेगळ्या एरियात अन्न आणि पाणी शोधत जातात. म्हणून बघा, तुम्ही बऱ्याच वेळा बातम्यांमध्ये ऐकत असाल की ह्या एरियात सिंह घुसला, ह्या एरियात वाघ घुसला. मग हे कशामुळे होतं? ज्या वेळेला जंगलांमध्ये त्यांना फूड आणि वॉटर मिळत नाही त्यामुळे ते डोमेस्टिक एरियात म्हणजे आपण लोक जिथे राहतो त्या एरियात ते घुसण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट फोर्थ पॉईंट बघा. सम ॲनिमल्स फॉल सिक अँड डाय ड्यू टू स्टार्वेशन अँड लॅक ऑफ वॉटर. काही जे प्राणी असतात ते उपासमारीमुळे आणि स्टार्वेशन म्हणजे भूकमारीमुळे काय होतं? त्यांचं लॅक ऑफ वॉटरमुळे डाय होतात, म्हणजे मरून जातात. द पॉप्युलेशन ऑफ ॲनिमल्स डिक्रीजेस.
बघा, उपासमारीमुळे बरेचसे प्राणी मरण पावतात. त्यामुळे काय होतं, प्राण्यांचं पॉप्युलेशन कमी होतं, त्यांची संख्या कमी होत जाते. तर हे होते परिणाम. फूड आणि वॉटर अवेलेबल नसेल तर प्राण्यांवर काय परिणाम होतात ते. नेक्स्ट बी क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, अ टायगर कब ग्रोज, डज इट ऑल्सो डेव्हलप? एक्सप्लेन दिस स्टेटमेंट. वाघाचं जे पिल्लू असतं ते वाढतं, म्हणजे त्याची डेव्हलपमेंट होते का, ग्रोथ होते का, हे स्टेटमेंट आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आन्सरचा पहिला पॉईंट लिहा. येस, अ टायगर कब नॉट ओनली ग्रोज बट ऑल्सो डेव्हलप्स. म्हणजे जे टायगरचं पिल्लू आहे तर ते नुसतं वाढत नाही, तर त्याची डेव्हलपमेंटसुद्धा होत असते. मग ते कसं, सेकंड पॉईंटमध्ये लिहूया. As it grows, its body size and weight increases. Also, with growth, it learns new skills such as walking, running, hunting, and protecting itself. These changes in abilities and behavior are called development. बघा, ज्या वेळेला वाघाचं पिल्लू वाढत असतं त्यावेळेला फक्त त्याची साईज किंवा बॉडीचं वेट वाढतं का, नाही, तर तो वेगवेगळ्या नवीन स्किल्स शिकतो. जसं की चालणं, पळणं, शिकार करणं किंवा कोण्यापासनं आपण शिकार नको व्हायला म्हणून स्वतःचं प्रोटेक्शन करायला सुद्धा शिकतं. मग हे सगळे स्किल्स शिकणंच म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, डेव्हलपमेंट. म्हणजे कब जे आहे ते नुसतं वाढत नाही तर त्याची डेव्हलपमेंटसुद्धा होते. तर हे होतं आपलं फर्स्ट चॅप्टर. आणि नेक्स्ट चॅप्टरचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या 6th स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा अपलोडेड आहेत आपल्या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.